मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे। बघा, ज्या बहिणींचं डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते बाकी राहिलेले होते, ज्यांनी KYC सुरू केलेली होती, कारण की KYCसाठी त्यांना नवीन ऑप्शन देण्यात आलेलं होतं आणि ऑनलाईन त्यांची KYC करण्यात आली होती। बघा, आता या अगोदरसुद्धा सरकारने एक आदेश दिलेला होता की लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची KYC राहिलेली होती त्यांना अंगणवाडी सेविकाताईंकडे आपली KYC करता येणार होती, अशा प्रकारचे आदेश ते दिलेले होते। परंतु अंगणवाडी सेविकाताई यांनी नकार दिल्यामुळे सरकारला ऑनलाईन पोर्टल सुरू करावं लागलं। आता यामध्ये खूप साऱ्या बहिणी अडचणीत आलेल्या होत्या आणि त्यांना KYC करता येत नाही आहे, त्यांना एरर येत आहे। फक्त त्याच बहिणींची KYC इथं होत आहे ज्यांची की KYC चुकली होती। आता पोर्टलवर फक्त ज्यांची KYC चुकली होती त्यांना जी KYC करता येत आहे आणि त्यांची KYC सक्सेसफुल झाल्यावर त्यांना हप्ते सुरळीत सुरू होणार आहेत, म्हणजे पुढचे हप्तेसुद्धा त्यांना नियमित मिळणार आहेत। आता बघूया आपण की जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो आपल्याला कसा मिळणार आहे, कारण की जानेवारीचा शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता आता लवकरच वितरण होणार आहे। बघा, जानेवारी पाठोपाठच लगेचच फेब्रुवारीचा हप्तासुद्धा आपल्याला मिळणार आहे, कारण की तुम्ही बघू शकता फेब्रुवारीची 20 तारीख झालेली आहे आणि अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे। जानेवारीचा हप्ता आपल्याला पूर्ण 1.5 महिन्यानंतर मिळत आहे आणि त्याचा शासन निर्णय 18 फेब्रुवारीला आलेला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता किती उशीर झाला। आता यामध्ये काही कारणं असतील, सुट्ट्या असतील किंवा मग अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं त्यामुळे सुद्धा हा उशीर झाला असेल, परंतु आता फेब्रुवारीच्या महिन्याला लगेचच आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे, त्याला कुठलाही उशीर होणार नाही। कारण की आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 दिवसांमध्ये जानेवारीचा हप्ता आपल्याला मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा लगेचच, कारण की फेब्रुवारीची सुद्धा महिना पूर्ण संपून गेलेला आहे आणि अजूनही त्याबद्दलचा काही शासन निर्णय आलेला नाही आहे। परंतु कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे माहिती समोर आलेली आहे की फेब्रुवारीचा हप्तासुद्धा आपल्याला लगेचच जानेवारीच्या हप्त्यापाठोपाठ मिळणार आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींना डबल खुशखबरी मिळणार आहे। आता या बहिणींना ही जी पैसे मिळणार आहे, हा जो निधी मिळणार आहे, हा कुणाकुणाला मिळणार आहे हे बघूया। तर बघा, ज्यांची KYC आतापर्यंत सक्सेसफुल झालेली आहे, बघू शकता तुम्ही, ज्यांची KYC चुकीची दुरुस्ती ज्यांनी केलेली आहे आणि त्यांची चुकीची दुरुस्ती सक्सेसफुल झालेली आहे त्यांनासुद्धा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे, म्हणजेच की पुढचे हप्ते नियमित त्यांच्यासाठी सुरू होणार आहेत। परंतु ज्या बहिणींची KYC अजूनही राहिलेली आहे, चुकीची दुरुस्ती करणं अजूनही राहिलेली आहे किंवा मग ज्यांची KYCच झाली नाही या अगोदरपासून परंतु पोर्टलवर त्यांना करता येत नाही आहे, त्यांना एरर येत आहे, त्यांना मात्र इथं थोडं थांबावं लागणार आहे, कारण की अजूनही त्यांची KYC सक्सेसफुल झाली नसल्याकारणानं त्यांना हे हप्ते मिळणार नाही आहेत। परंतु आता 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पडणार आहेत, ज्यांची की KYC सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे किंवा ज्यांचं पासबुक अपडेट आहे बँकेमध्ये जाऊन। तर अशा प्रकारचे सर्व बहिणी, लाडक्या बहिणींचे पूर्ण जी काही अपडेट आहे पूर्ण ओके असेल तर त्यांना मात्र 3000 रुपये मिळणार आहेत। 1500 रुपये आता जानेवारी महिन्याचे मिळणार आणि 2-3 दिवसात लगेचच फेब्रुवारीचा हप्तासुद्धा येणार आहे, सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आलेली आहे आणि त्यांना 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता एका पाठोपाठ येणे सुरू होणार आहे। जानेवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणींना मेसेजेस येणे सुरू होणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जानेवारीचे पडणे चालू होणार आहे। त्याचबरोबर 2-3 दिवसात लगेचच, म्हणजे असं वाटत आहे की सोमवारपासून, येणाऱ्या सोमवार ते मंगळवारपासून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे, कारण की फेब्रुवारीसुद्धा संपत आलेला आहे आणि त्याचा शासन निर्णय लवकरच 1-2 दिवसातच निघणार आहे आणि त्यांना आता हे पैसे वाटप होणार आहे, म्हणजे मंगळवारपासूनच हे पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे असं वाटत आहे। आता एक प्रश्न इथं खूप साऱ्या बहिणी विचारत आहेत की मग सर, आमचे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहेत KYC झाले नसल्यामुळे, परंतु आता आमची KYC सक्सेसफुल झाली आहे, मग आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत का जानेवारीच्या महिन्यासोबत? तर एक गोष्ट लक्षात घ्या, अजूनही शासनाकडून अशा प्रकारची कुठलीही माहिती आलेली नाही आहे किंवा मग आदित्य तटकरे यांचं ट्विट आलेलं नाही आहे किंवा मग शासन निर्णयामध्ये सुद्धा असं काही नमूद केलेलं नाही आहे। शासन निर्णय जानेवारीचा आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये फक्त एवढंच नमूद केलेलं आहे की जानेवारीचा हप्ता जो काही लाडक्या बहिणींचा आहे तो त्यांना वितरण करण्यात यावा आणि त्यासाठीचे जो काही निधी आहे तो सरकारनं दिलेला आहे। आता यामध्ये एक गोष्ट आणखी नमूद केलेली आहे की ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि
लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे जानेवारीचा हा मिळणार नाही आहे. त्यांना फक्त संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ मिळणार आहे. ते जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधील निधी मिळणार नाही आहे. हे गोष्ट एक तुम्ही इथं लक्षात घ्या. आता राहिलं नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबद्दलचं, तर लाडक्या बहिणींनो शासनातर्फे अजूनही अशा प्रकारचं काही माहिती समोर आलेली नाही आहे. जशी काही माहिती समोर येईल आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहेत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांनीसुद्धा सांगितलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की कोण्याही लाडक्या बहिणींचा जो काही आम्ही रखडलेला हप्ता आहे हा डुबवणार नाही आहेत. त्यांना आम्ही सर्वच पैसे त्यांना देणार आहोत. आता या अगोदरसुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या घरी म्हणजे की ते पात्र नसल्यावरही, त्यांच्या घरी चारचाकी वाहन असल्यावरही, त्या नोकरीवर असल्यावरही त्यांनी फॉर्म भरलेले होते लाडकी बहीण योजनेचे आणि त्यांना पैसे वाटप करण्यात आलेले होते. परंतु काही बहिणींनी स्वतःहून हे पैसे परत केलेले आहेत, परंतु काही बहिणींनी केलेच नाही आहेत. तर सरकारनं त्यांच्याकडून ते पैसे वापस घेतले नाही आहे असं प्रकारचं आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो हप्ता त्यांना दिलेला आहे तो दिला आहे, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे वापस घेतलेले नाही आहे. म्हणजेच की सरकार कटिबद्ध आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की कुणाचेही रखडलेले पैसे आम्ही डुबवणार नाही आहेत किंवा मग आम्ही त्यांना देणार नाही अशातला भाग नाही आहे. तर आम्ही त्यांचे सर्व हप्ते देणार आहोत. जे मागील थकीत हप्ते आहेत ते सुद्धा त्यांना देणार आहोत. परंतु एक गोष्ट इथं निश्चित आहे, अगोदर ज्या वेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस मात्र खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहिलेले होते. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती आणि ज्यांचे फॉर्म उशिरा भरले गेले होते त्यांचे 2-3 महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते मिळाले नव्हते. आता ते का नाही मिळाले? कारण की त्यांनी फॉर्मच उशिरा भरलेले होते आणि त्यांना पात्रताच उशिरा न मिळाल्यामुळे त्यांना मागील हप्ते मिळाले नाही आहेत. ज्या वेळेस त्यांचा अर्ज पात्र झाला त्याच वेळेसपासून त्यांचे हप्ते नियमित सुरू झालेले होते. आता सर्व लाडक्या बहिणींना एक निवेदन करतो की KYC तुमची चुकलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. KYCची प्रक्रिया लवकर पूर्ण करा. म्हणजे तुमची KYC सक्सेसफुल झाल्यावर तुम्हालासुद्धा नियमित हप्ते चालू होणार आहेत आणि मागील थकीत रखडलेले हप्तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. परंतु त्यालासुद्धा थोडा उशीर लागणार आहे, कारण की सरकारनं जानेवारी महिन्याबाबत जो काही मागील थकीत हप्ता आहे याबाबतचं काहीही सांगितलेलं नाही आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याही शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं नाही आहे किंवा आदितीताई तटकरे यांचंसुद्धा काही ट्विट आलेलं नाही आहे. म्हणजे मागील जे रखडलेले हप्ते राहिलेले आपले नोव्हेंबर डिसेंबरचे ते आपल्याला मिळणार, परंतु त्याला थोडा उशीर लागणार आहे. परंतु सध्या तरी आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि लागोपाठच सोमवार मंगळवारपर्यंत फेब्रुवारीचा हप्तासुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे असे एकूण 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत, ज्यांची की KYC सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे त्यांना. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.